हाय फ्रेंड्स, आज आपण फॉरेक्स मधला एक इंटरेस्टिंग टॉपिक डिस्कशन करणार आहे बघा. सगळ्यात इम्पॉर्टंट टॉपिक आहे बघा आजचा. त्या म्हणजे बघा फॉरेक्स मार्केट मधली जी लॉट साईज आहे ती आपल्याला कॅल्क्युलेट करता आली पाहिजे. म्हणजे जे फॉरेक्स मार्केट आहे आपलं, फॉरेक्स मार्केट मध्ये किती टाईप लॉट साईज आहेत, काय आहेत, हे आपल्याला समजलं पाहिजे. काय समजलं पाहिजे? फॉरेक्स मार्केटची ज्या लॉट साईज आहेत त्या लॉट साईज आपल्याला सगळ्या समजल्या पाहिजेत. आता बघा, लॉट साईज कोणत्या आहेत, कशा आहेत, ह्या सगळ्या गोष्टी आपण आज डिस्कशन करणार आहे बघा. पण फॉरेक्स मार्केट मधल्या ज्या लॉट साईज आहे आणि पिप काय असतं हे पण आज आपण शिकणार आहे बघा. जो पहिला टॉपिक आहे आपला, त्याचं नाव आहे बघा, लॉट साईज. सगळ्यात पहिल्यांदा आपण फॉरेक्स मार्केटमध्ये ज्या लॉट साईज आहेत, किती प्रकारच्या लॉट साईज आहेत व आपण कोणत्या लॉट साईजवर ट्रेड करू शकतो, ह्या लॉट साईजला किती पैसे लागतील किंवा काय लागेल, त्या गोष्टी आज आपण सगळ्या डिस्कस करणार आहे. एकदम सिंपल वे मध्ये आपण ह्या लॉट साईज काय करणार आहे, डिस्कशन करणार आहे. आता बघा, जो दुसरा टॉपिक आहे आपला, दुसऱ्या टॉपिकचं नाव आहे बघा पिप. हे पिप काय असतं, हे पिप कसं कॅल्क्युलेट करतात हे पण आपण आज शिकणार आहे बघा. सगळ्यात पहिल्यांदा आपण शिकणार आहे लॉट साईज आणि दुसरी गोष्ट शिकणार आहे पिप. म्हणजे पिप काय असतं हे पण आपण शिकणार आहे. आता बघा, ह्या जर दोन गोष्टी आपण पाहिल्या तर आपण काय करू शकतो, आपण ह्या दोन गोष्टी जर शिकल्या तर आपण रिस्क मॅनेजमेंट जे असते किंवा जे आपलं मनी मॅनेजमेंट असतं किंवा आपली जी सायकोलॉजी असते, ह्या पण गोष्टी आपण काय करू शकतो, शिकू शकतो. म्हणजे ह्या जर गोष्टी आपण शिकल्या तर भरपूर साऱ्या गोष्टी आपण काय करू शकतो, शिकू शकतो किंवा भरपूर साऱ्या गोष्टी आपल्याला समजू शकतात बघा. आता बघा, आपण स्टेप बाय स्टेप काय करू, एक एक गोष्टी काय करू, आपण डिस्कशन करू बघा. आता सगळ्यात पहिल्यांदा आपण काय शिकू, आपण शिकूया पीप काय असतं. काय शिकूया आपण सगळ्यात पहिल्यांदा, हे जे पीप आहे हे पीप काय असतं, काय असतं हे जे पीप आहे ते पीप काय असतं, ह्याला म्हणतो आपण पिप्स म्हणतो. आता सिंपल एक मी तुम्हाला उदाहरण देतो. आता आपण जर इंडियन मार्केटचा विचार केला, आपण दोन टाईपचे मार्केट बघतोय. हे पीप आपण शिकतोय बघा, आपण दोन टाईपचे मार्केट बघतोय. आता जर इकडे जर बघितलं तर आपलं इंडियन मार्केट आहे आणि इकडे जर बघितलं आपलं आपलं फॉरेक्स मार्केट आहे बघा. काय, आपलं इंडियन मार्केट आहे आणि इकडे आपलं फॉरेक्स मार्केट आहे. आता जर तुम्हाला मी म्हणलं ह्या पॉइंट पासून मार्केट किती वरती गेलंय ते आपल्याला मेजर करायचं किंवा ते आपल्याला मोजायचंय, तर सिंपल आपण काय करतो, पट्टी घेतो आणि काय करतो, ह्या पॉइंट पासून ते वरती मार्केट 20 पॉइंट मार्केट वरती गेले आपण असं म्हणतो. काय म्हणतो आपण, 20 पॉइंट मार्केट वरती गेले, काय म्हणतो आपण, पॉइंट म्हणतो. काय म्हणतो आपण, पॉइंट मार्केट वरती गेलंय. आता सेम आपण फॉरेक्स मार्केट मध्ये बघतोय बघा. सेम बघा, ह्या पॉइंट पासून मार्केट आपल्याला किती किती खाली पडलंय हे आपल्याला मोजायचंय. तर सिंपल बघा, एकदम समजून घ्या, हे पण आपण पट्टीमध्येच कॅल्क्युलेट करतो. फक्त आपण पट्टीमध्येच कॅल्क्युलेट करतो, फक्त आपण काय करतो बघा, ह्याला काय म्हणतो आपण, पिप म्हणतो. काय म्हणतो ह्याला आपण, पिप. आता बघा, वरच्या पॉइंट पासून खालच्या पॉइंट पर्यंत आपण मेजर करतो. काय करतो, वरच्या पॉइंट पासून खालच्या पॉइंट पर्यंत मेजर करतो आणि आपण काय म्हणतो, ह्याला पिप म्हणतो. आपण इंडियन मार्केटला काय म्हणतो, पॉइंट म्हणतो. तसंच फॉरेक्स मार्केटला काय म्हणतो आपण, पिप्स. काय म्हणतो आपण, किती पिप्स मार्केट खाली पडलं किंवा किती पिप मार्केट काय गेलं, वरती गेलं. आता सिंपल बघा, ह्या तर गोष्टी समजल्या तुम्हाला. इंडियन मार्केटला आपण पॉइंट म्हणतो आणि जे फॉरेक्स मार्केट आहे त्याला आपण पिप म्हणतो. आता बघा, दुसरी जी गोष्ट आहे ती गोष्ट आपण समजून घेऊया. आपण सगळं फॉरेक्स मार्केटचा स्टडी करणार आहे बघा. आता बघा, ज्याच्या पुढं किंवा ज्याच्या महाग युएसडी आहे बघा, ज्याच्या पुढं किंवा ज्याच्या महाग, म्हणजे बघा हा युएसडी सीएचएफ. काय, हा युएसडी सीएचएफ. आता ह्याच्या काय पुढे युएसडी बघा, काय ह्याच्या पुढे युएसडी आहे. आणि दुसरा जो पेर आहे बघा, युरो युएसडी. ह्याच्या काय आहे, तुमचा महाग युएसडी आहे. जे आपले सगळे युएसडी किंवा जेपीवाय जे पेर्स आहेत त्यासाठी आपण पिप कॅल्क्युलेशन कसं करणार बघा. जे आपलं पिप आहे ते आपण कसं मेजर करणार किंवा आपण त्या पट्टीने कसं बघणार पिप्स, ह्या गोष्टी आपण काय करूया, समजून घेऊया. फक्त बघा, जे पेअर्स आहेत बाकीच्या सगळ्या पेअर्स साठी
पीप जे असतं ते सेम असतं, म्हणजे एक्स वाय झेड पेअर. फक्त तुमचा जो गोल्ड आहे एक्स ए यू USD, बघा हा जो तुमचा गोल्ड आहे, ह्या गोल्ड साठी एक वेगळं पीप कॅल्क्युलेशन असतं. म्हणजे ह्यासाठी फक्त एक वेगळं आपण पीप बघणार आहे बघा. आता सिंपल आपल्याला काही कॅल्क्युलेशन करत बसायची गरज नाहीये. आपण एकदम सिंपल वेने काय करणार आहे, पीप कॅल्क्युलेट करणार आहे. सिंपल आपण पट्टीने पीप कॅल्क्युलेशन करणार आहे. आपण काय हे कॅल्क्युलेशन करत बसायची गरज नाहीये, आणि ते जास्त समजून घेण्याची तर अजिबात गरज नाहीये, आणि त्याच्यामध्ये कन्फ्युजन करण्याची गरज नाहीये. बाकीच्या युट्यूब मध्ये किंवा युट्यूब व्हिडिओ मध्ये भरपूर सारं कन्फ्युजिंग केलं. पीप म्हणजे काय, लॉट म्हणजे काय, भरपूर तुम्हाला कन्फ्युजन व्हिडिओ तयार आहेत. आणि तुम्हाला एकदम सिंपल भाषेत बघा मी तुम्हाला पीप सांगतो. बाकी सगळ्या पेअर साठी वेगळं असणार आहे, आणि फक्त जो गोल्ड आहे त्यासाठी तुमचं पीप जे असणार आहे कॅल्क्युलेशन ते वेगळं असणार आहे. आता सिंपल समजून घेऊ बघा. आपण सगळ्यात पहिल्यांदा काय करूया, युरो USD नावाचा चार्ट घेऊया. काय घेऊया आपण, युरो USD नावाचा चार्ट घेऊया. युरो USD नावाचा आपण चार्ट घेऊया, आणि आपण थोडंफार समजून घ्यायचा प्रयत्न पण करूया बघा. आता सिंपल जर मी तुम्हाला म्हणलं ह्या पॉइंट पासून ते ह्या पॉइंट पर्यंत मार्केट वरती गेले बघा. काय गेले बघा, ह्या पॉइंट पासून ते ह्या पॉइंट पर्यंत मार्केट वरती गेले, हे मला मेजर करायचंय, हे मला मोजायचंय. तर आपण काय करणार, आता हे मार्केट वरती गेले हे आपल्याला मोजायचंय बघा, काय किंवा आपल्याला हे मेजर करायचंय. तर सिंपल वे काय असतं बघा, हे मेजर करण्याचा एकच पर्याय बघा, पट्टी घ्यायची, काय करायची, स्केल घ्यायची बघा, आणि ज्यापासून तुम्हाला मेजर करायचं बघा, ह्या पॉइंट पासून इथपर्यंत मेजर करायचं असेल तर इथपर्यंत क्लिक करायचं. आता आपल्याला इथपर्यंत घ्यायचं म्हणजे आपण काय करणार आहे, इथं क्लिक करणार आहे. आता बघा, इथून ह्या पॉइंट पर्यंत आपल्याला मेजर करायचं, काय करायचं आपल्याला, ह्या पॉइंट पासून ते इथपर्यंत आपल्याला मेजर करायचंय. मग आपण स्केल घेतली, ह्या पॉइंट पासून स्केल आपण वरच्या पॉइंट पर्यंत टाकली. आता सिंपल बघा, मी तुम्हाला एक भारी गोष्ट सांगतो बघा, ही जी स्केल आहे त्याच्या राईट साईडला जो माझा कर्सर आहे 213, काय हे 213 पीप मार्केट वरती गेलंय. एकदम सिंपल बघा. जर आपलं इंडियन मार्केट जर आपण बघत असेल तर आपण काय म्हणतो, एक लेफ्ट साईडचा आपण कॅल्क्युलेट करतो बघा. जर आपलं इंडियन मार्केट असेल तर आपण काय म्हणतो बघा, इथले पॉइंट आपण कन्सिडर करतो. तसं फॉरेक्स मार्केट साठी हे जे असतं राईट साईडचं ते असतं आपल्यासाठी पीप असतं. आता बघा, आणखीन मी तुम्हाला एक गोष्ट सांगतो बघा, आणखीन तुम्हाला मेजर करण्यासाठी बघा, कोणतेही पेअर असू द्या बघा, ह्या बघा, ह्या एका पॉइंट पासून ते मार्केट इथपर्यंत खाली पडलंय, हे आपल्याला काय करायचंय, मेजर करायचंय. तर आपण काय करणार आहे बघा, पट्टी घेणार आहे आणि फर्स्ट क्लिक इथं करणार आहे. इथून आपल्याला मेजर करायचं, इथून इथपर्यंत मार्केट पडलंय ते आपल्याला मेजर करायचंय. आता बघा, जे राईट साईडला असतं 79 ते आपले असतात पीप. काय असतात ते आपले असतात पीप. एकदम सिंपल भाषेत मी तुम्हाला पीप सांगितलंय. कोणतेही कॅल्क्युलेशन करत बसायची गरज नाहीये. XYZ कोणताही पेअर घ्या आणि जे तुमचं राईट साईडला असतं ते तुमचं असतं पीप. बघा, 79 पीप मार्केट वर खाली पडलंय. आपण असं काय करू शकतो, कन्सिडर करू शकतो. आपण XYZ कोणताही पेअर घ्या आणि तुम्ही कॅल्क्युलेशन करू शकता. आता जर तुम्हाला म्हणलं मी ह्या पॉइंट पासून आपल्याला मेजर करायचंय बघा, ह्या पॉइंट पासून आपल्याला इथपर्यंत मेजर करायचंय, तर आपण ते कसं मेजर करणार हे आपल्याला बघायचंय. तर आपण काय करणार बघा, सगळ्यात पहिल्यांदा पट्टी घेणार आहे आणि ह्या पट्टीपासून ते इथपर्यंत आपण काय करणार आहे, मेजर करणार आहे बघा. आता आपल्याला समजतंय काय, 245 पीप मार्केट वरती गेले. कुठलीही कॅल्क्युलेशन करत बसायची गरज नाहीये. सिंपल जी स्केल आहे त्याच्या राईट साईडला जे असतं ते असतं आपलं पीप. कोणतंही कॅल्क्युलेशन करत बसला तर तुम्ही कन्फ्युज होताल आणि त्याची काही गरज नाहीये. एकदम सिंपल वेने बघा आपण पीप कॅल्क्युलेट करू शकतो. XYZ कोणताही पेअर घ्या बघा, ह्या पॉइंट पासून ते आपल्याला इथपर्यंत मेजर करायचं. आपण पट्टी घेतलीये, पहिला क्लिक इथून इथपर्यंत गेलाय, म्हणजे किती दिसतं आपल्याला, 155 पीप मार्केट खाली पडलंय. एकदम सिंपल वेने आपण काय केलंय, पीप कॅल्क्युलेशन केलं बघा. पीप काय केलं, कॅल्क्युलेशन केलं, किंवा ह्या पॉइंट पासून इथपर्यंत मार्केट गेले आपल्याला मेजर करायचंय. तर आपण काय करणार, पट्टी घेणार, ह्या लोएस्ट पॉइंट पासून इथपर्यंत 105 पीप मार्केट काय गेलंय, वरती गेलंय. जे राईट साईडला असतं ते असतं आपलं पीप. सिंपल. XYZ कोणताही पेअर असू द्या, पीप कॅल्क्युलेशन सिंपल असंच करायचं. काय करायचं, पीप कॅल्क्युलेशन सिंपल असंच करायचं. आता सिंपल बघा,
कोणताही पेअर असू द्या, तुम्ही सांगू शकता बघा ह्या पेअर इथून मार्केट खाली पडलं, इथून मार्केट वरती गेलं. आता जर मी बघितलं मला इथं एक एंट्री घ्यायची, कुठे एंट्री घ्यायची, मला इथं एक एंट्री घ्यायची आहे. इथून हे माझं टार्गेट आहे बघा, हे काय माझं टार्गेट आहे. जर मी इथं एंट्री घेतली आणि मार्केट इथपर्यंत पडलं तर मला किती पीप भेटतील हे आपल्याला मोजायचंय किंवा कॅल्क्युलेट करायचंय. सिंपल मी पट्टी घेतली, इथून मी एंट्री घेणार आहे, इथून मार्केट खाली पडलं तर मला 217 पीप भेटतील. हे मी कॅल्क्युलेट केलं, कुठलंही कॅल्सी वापरलं नाही किंवा कुठलंही कॅल्क्युलेशन केलं नाही, एकदम सिंपल वेने तुम्हाला मी टिप सांगितलंय बघा. आता सिंपल बघा, जसं तुम्हाला म्हणलं होतं मी, जो आपला गोल्ड आहे त्यासाठी एक वेगळं कॅल्क्युलेशन असतं. काय असतं? बाकीच्या पेअर साठी एक वेगळं कॅल्क्युलेशन असतं आणि जो आपला गोल्ड आहे त्यासाठी काय असतं, एक वेगळं कॅल्क्युलेशन असतं. आता सिंपल बघा, हा आपला गोल्ड आहे बघा, हा एक आपला गोल्ड आहे. ह्याचं कॅल्क्युलेशन मी तुम्हाला सगळ्यात पहिल्यांदा सांगतो बघा, ह्याचं कॅल्क्युलेशन करतात कसं. आता हा फक्त एकच पेअर आहे, ह्याचं पीप कॅल्क्युलेशन हे वेगळं असतं बघा. आता मी तुम्हाला सांगतो बघा, ह्या पॉइंट पासून ते हितपर्यंत मार्केट वरती गेलंय, हे आपल्याला मेजर करायचं. काय करायचं आपल्याला, हे मेजर करायचंय. तर सिंपल काय करणार आहे, आपण पट्टी घेणार आहे, ह्या पॉइंट पासून इथपर्यंत मेजर करणार आहे. काय करणार आहे, इथपर्यंत आपण मेजर करणार आहे. आता सिंपल बघा, हे जे आहे हे आपण लेफ्ट साईडचं घेणार आहे बघा, राईट साईडचं आपण घेणार नाही. बाकीच्या वेळेस काय करायचं, आपण राईट साईडचं घ्यायचो आणि त्याला काय म्हणायचं, आपलं पीप. आता इथं काय येतंय बघा, 17.82 काय येतंय बघा, इथून 17.82. आता हा जो एक डिजिट आहे बघा, हा जो एक आपण काय म्हणतो, हा जो एक डिजिट आहे, हा फक्त घ्यायचा कुठं, इकडे घ्यायचा. कुठे घ्यायचा, राईट साईडला घ्यायचा. म्हणजे हे होणार कसं आहे बघा, 17, हे बघा असं होतं पहिल्यांदा, काय होतं, असं होतं. आता ते आपण कसं करणार आहे बघा, 17.82 होतं बघा, काय होतं, 17.77 होतं, सॉरी 17.77 होतं, 17.77. तर ह्याला आपण पीप मध्ये कॅल्क्युलेट करायचं. काय करायचं, ह्याला पीप मध्ये कॅल्क्युलेट करायचं. तर सिंपल आपण पीप मध्ये कसं कॅल्क्युलेट करायचं बघा, 17 हे सिंपल लिहून घ्यायचं. हे सिंपल काय करायचं, आपण लिहून घ्यायचं आणि जो हा एक डिजिट आहे, हा एक डिजिट फक्त इकडे द्यायचा आणि त्याला म्हणायचं आपलं पीप. काय म्हणायचं त्याला, आपलं पीप. एकदम सिंपल आहे बघा. कसं करायचं आपण आणखीन एकदा बघूया. बघा, ह्या हाय पासून ते ह्या लो पर्यंत आपल्याला काय करायचंय, पीप कॅल्क्युलेट करायचंय. हा गोल्ड आहे, फक्त गोल्ड साठी फक्त वेगळा असणार आहे बघा. आता सिंपल काय करणार, आपण पट्टी घेणार, ह्या हाय पासून ते इथपर्यंत मार्केट पडलं हे आपण मेजर करायचंय. तर किती आहे बघा, हे किती आहे बघा, 16.89. किती आहे, 16.89 आहे. किती आहे, 16.89. ह्याला फक्त सिंपल काय करायचंय, पीप मध्ये कॅल्क्युलेट करायचंय. तर कसं करणार बघा, 16 हे सगळं काय करायचं, लिहून घ्यायचं. काय करायचं, सगळं हे लिहून घ्यायचं आणि हा जो एक डिजिट आहे का नाही, एक डिजिट इकडे टाकायचं आणि ह्याला काय म्हणायचं, पीप. काय म्हणायचं ह्याला, पीप. एकदम सिंपल आहे बघा. किती पीप मार्केट खाली पडलं, तर 168 पीप मार्केट इथून काय पडलं, खाली पडलं. हे आपण काय करतो, मेजर करतो. सिंपल बघा, सिंपल सिंपल आहे बघा, काहीच अवघड नाहीये. एकदम सिंपल वेने तुम्हाला मी पीप कॅल्क्युलेशन सांगितलंय बघा. हे फक्त गोल्ड साठी आहे बघा. हे किती आहे, गोल्ड साठी बघा. आता ह्या पॉइंट पासून आपल्याला बघायचं किती पॉइंट मार्केट खाली पडलं. तर जो हा एक डिजिट आहे फक्त इकडे लावायचा. किती 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 पीप मार्केट खाली पडलंय बघा, 139 पीप मार्केट काय पडलंय, खाली पडलंय. हे असं आपण काय करू शकतो, कॅल्क्युलेट करू शकतो. किंवा ही जी एक कॅन्डल आहे किती पीपची आहे बघा, 110 पीपची कॅन्डल आहे, 115 पीपची काय आपली एक कॅन्डल आहे. हे असं आपण कॅल्क्युलेट करू शकतो. हे फक्त कशासाठी आहे, गोल्ड साठी आहे बघा. कशासाठी आहे, फक्त हे गोल्ड. मी तुम्हाला सांगितलंय फक्त गोल्ड साठी कॅल्क्युलेशन काय असतं आपलं, वेगळं असतं. गोल्ड साठी कॅल्क्युलेशन काय असतं, वेगळं. हे आता आपण काय केलं, पीप कॅल्क्युलेट करायला शिकलो. काय करायला शिकलो आपण, पीप एकदम सिंपल पद्धतीने कॅल्क्युलेट करायला शिकलो. आता आपल्याला लॉट साईज करायची आहे, पण व्हिडिओ खूप मोठा होतोय, त्यामुळे आपण फक्त पीप आज शिकूया बघा. पीप हा कन्सेप्ट समजून घ्या. पीप म्हणजे काय असतं बघा, पीप म्हणजे काय असतं, ह्या गोष्टी तुम्ही काय करा, समजून घ्या. पीप हे एकदम सिंपल गोष्ट आहे बघा. हे एवढं
अवघड करण्याची काहीच गरज नाही बघा. तुम्हाला ह्या पॉईंट पासून मोजायचं असेल तर हा युरो यूएसडी चार्ट आहे. तर सिंपल काय केलं मी, वरून खालीपर्यंत मोजलं तर 60 पीप मार्केट खाली पडलं, हे आपण काय करू शकतो, कन्सिडर करू शकतो. किंवा कोणताही पेअर घ्या, एक्स वाय झेड सगळे पेअर्स तुम्ही बघू शकता. म्हणजे इथून मार्केट किती वरती गेलं तर स्केल घ्यायची, ह्या पॉईंट पासून मार्केट 68 पीप मार्केट काय गेले, वरती गेले, हे आपण काय सांगू शकतो. सिंपल बघा, सिंपल एक आपण शिकलो टॉपिक, इंटरेस्टिंग टॉपिक होता पीप. आता आपण दुसरा टॉपिक घेणार आहे, पण त्या आपण काय करूया, नेक्स्ट व्हिडिओ मध्ये त्या टॉपिक कव्हर करायचा आपण प्रयत्न करू, कारण का त्या टॉपिक थोडासा मोठा आहे. फक्त आज आपण काय शिकलो बघा, पीप. पीप हा एकदम सिंपल कन्सेप्ट आहे बघा. पीप एकदम हा सिंपल कन्सेप्ट आहे, फक्त गोल्ड साठी वेगळा असतो, ह्याचं काय कॅल्क्युलेशन करत बसायची गरज नाही बघा. एकदम सिंपल वेने आपण पीप हे शिकलोय बघा. इंटरेस्टिंग व्हिडिओ असेल तर बघा, लाईक करा. आपण असेच नवीन नवीन व्हिडिओ काय करणार आहे, युट्यूब साठी बनवत राहणार आहे. फॉरेक्स मार्केटचे नवीन नवीन टॉपिक आपण काय करत राहणार आहे, बनवत राहणार आहे. आता जो नेक्स्ट टॉपिक असेल तर आपला असेल लॉट साईज. आज आपण पीप पीप हे कन्सेप्ट शिकलो. नेक्स्ट व्हिडिओ मध्ये आपला जो असेल टॉपिक तो असेल लॉट साईज. थँक्यू.